हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. मी आहे शिल्पा शेट्टी. आज संडेचा व्लॉग आहे, मिनी ब्लॉग. ह्यामध्ये मी आज संडे काय करणार आहे माहिती आहे का? आज थालीपीठ करणार आहे मी. कशाचा थालीपीठ माहिती आहे का? काकडी आणि जरा भात राहिलं होतं कालचं, ते भात दोन्ही मिळून करायला लागले. चला बघूया कसं करायचं. तुम्हाला पण घरातलं रात्रीचं वगैरे भात राहिले ना, ते असं करून घ्या. किती छान वाटते बघा. मला तर लई आवडते. हे बघा, पहिला मी काकडी चिरून घेतली आहे. त्याच्यावर हरभरा डाळ पीठ आणि गव्हाचं पीठ आणि काय ते जरा तांदूळचं पीठ घातले आणि जरा शुंठी, लसूण आणि जराचं कांदा आणि कोथिंबीर आणि हिरवा मिरची त्याच्या पेस्ट करून घाला आणि थोडंसं हळद घाला, थोडंसं जिरा घाला, थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ. ते सगळं घालून आहे ना, एकत्र करून एकजीव करून आहे ना, थोडंसं पाणी लागते. जास्त लागत नाही ॲक्च्युली, थोडंसं पाणी लागेल. तेवढं पाणी करून ते मळून ठेवा. मी मळून ठेवले. मग तोपर्यंत आमच्या सासूबाई म्हटली त्याला भात घातले. मग मी काय खाणार नाही, माझा आज उपवास आहे म्हटले. मग त्यांच्यासाठी मग सपरेट आणि काय केलं, जरा पोहे करून घेतलं. मग ते पोहे करून दिले त्यांनी, त्यांच्यासाठी काय लागले. मग तोपर्यंत मिस्टर आले. मग त्यांच्यासाठी मी थालीपीठ करायला चालू केले. हे बघा, सांगतो तुम्हाला कसं करायचं. एक तुमच्याकडे हे पेपर वगैरे असले तर वापरा. काय ते ह्याचं पोळीजाणं वगैरे करतो की आपण, ते पेपर असले तर. माझ्याकडे नव्हतं. मी काय केलं माहिती आहे का, माझ्याकडे तेलाचं पिशवी होतं, ते फाडले, 2 केले. मग त्याच्यात जरा तेल लावले. मग ह्यातलं बडून घेतले. बडून घेऊन ते तवावर हे करायचं, भाजून घ्यायचं. एवढंच. त्यांनी काय सोपं आहे, एकदम 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 सोपं आहे. एकदा केलं ना तुम्ही, करून बघा, तुम्हाला लई आवडेल. मग तुम्ही नक्की मला सांगा कसं लागले, कसं झालं म्हणून. मग मी हे करून घेतले, एक झाल्यानंतर असं करून घेतले. हे बघा कसं झालं, तुम्हीच बघा. थोडंसं चप्पड मारायचं त्याला, म्हणजे मारायचं हो, जरा मारून म्हणजे असं दाबायचं, दाबून करायचं. म्हणजे जराच हे असले तर भाजते ना छानपशी, म्हणताना जरा दाबायचं, दाबून भाजून घेतलं ना दोन्ही साईड, एकदम मस्त लागते. मला तर माझं फेवरेट आहे. मी सारखे करत असते. तरी पण आता किती दिवसाला केले नव्हती, खाकडी नव्हतं, त्यासाठी आता केलं. हे बघा, मी करून द्यायला लागले. माझा पोरगा आणि माझा नवरा दोघं खायला लागले. तिला बटर लावून खायला लागले. तर त्याला त्यासोबत बटर छान वाटते म्हणून तो बटर लावून खाते. मग त्यांना सगळ्यांना करून दिलं. एक झाल्यानंतर एक झालं. आता मी पण खाऊन घेते. खाऊन घेऊन दुकानकडे आवरून जायला लागते मला आता. हे झालं आज माझं थालीपीठ, खाकडीच्या थालीपीठ. बघा रेसिपी कसं झाले, कसं वाटले तुम्हाला नक्की सांगा काय. ओके, बाय. आवरते मी पण, खाऊन घेतो. खाऊन घेऊन आवरून मग दुकानकडे जाते. मग तुम्हाला भेटते. बाय. हे बघा, मी पण आवरून खाऊन गेले. मग आता झालं माझं, आवरले. मी दुकानकडे जायचे मला आता, अजून आवरायचे. हे बघा, अजून आवरणार आहे. आवरलो, चला आवरले आता, एवढंच. चला आता दुकानकडे जाऊया. आज कसा वाटला आज माझा मिनी ब्लॉग? तुम्हाला आवडले ना, प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. बायकांचं बघा, किती शिकू दे, काय तर करू दे, नोकरी करू दे, काय तर करू दे, घरातलं पण करावं लागते ना आपल्याला. घरातलं सगळं केलं, करून मग दुकानकडे आलो. आज संडे होतं, दुकानात उघडलो. मग जरा आवरून घेतले. कसं वाटलं?